हे बघू शकता आपण मका पिकावर किती आळे आले आहेत. पाने सर्व खाल्लेले आहेत. बघू शकता आपण. आणि पांढरे पांढरे ठिपके पडलेले आहेत पानावर. ते समजून जायचं मकावर आळे आले आहे. बघू शकता आपण भरपूर प्रमाणात आळे आले आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले स्वागत आहे फार्मिंग टिप्स इंडिया चॅनलमध्ये. आज आपण बघत आहोत मका पिकावर पहिली फवारणी काय घ्यावी आळीसाठी, आणि गवत जे येतं मध्ये गवतासाठी आणि आळीसाठी आपण बघत आहोत पहिली फवारणी कुठली घ्यायची आहे. हे बघू शकता आमचं हे 2.25 एकराचं रान आहे. यामध्ये आम्ही मका पेरलेले आहे. त्याबरोबर आम्ही औषधसुद्धा पेरलेलं आहे. आणि एका साऱ्यामध्ये 2-2 ड्रीप हातरले आहेत, पेप्सी ड्रीप. बघू शकता आपण. ड्रीपवरती मका एकदम चांगली येते, वाढ होते चांगली, आणि पाणी जिथले तिथं जिरपते पाणी, त्यामुळे मकाची वाढ चांगली होते. बघू शकता हे आपण. हे असं आपण नियोजन केलेलं आहे मक्याचं. बघू शकता आपण. आता मका पिकावर आळी आली आहे हे कसे ओळखायचे आपण. तर मका पिकावर आळी आली आहे, आपण पाने जर पांढरे टिपके पडलेले असेल पानावर, तर समजून जायचं मकावर पिकावर आळे आलेले आहे. तर पहिली फवारणी कुठली घ्यायची आहे आपण बघत आहोत. औषधं हे सिटीजन आहे औषध. बघू शकता आपण सिटीजन. याला आपण 200 लिटर पाणी केलेले आहे एकरासाठी. 150 मिलीमीटर आहे. आपण हे 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे सिटीजन. आणि दुसरं हे आउटराईट हे 300 ml आहे. हे सुद्धा आपण 200 मिक्स करून टाकायचं आहे 200 लिटर पाण्यामध्ये. आउटराईट आहे. हे आहे आपण खरपतवार, म्हणजे गवतासाठी आहे हे. आणि पहिलं जे आपण बघितलं होतं ते आळीसाठी आहे. आणि हे टिंजर आहे, ट्रोपॅमेझोन. बघू शकता हे सुद्धा गवतासाठी आहे. आपले 500 ग्रॅमचं आहे फ्लक्स. हे आपण मिक्स करायचं आहे सगळी औषधं. आणखी एक आहे हे आपण नॅनो एरियासुद्धा आपण मिक्स करून टाकलेला आहे यामध्ये. इफकोचा आहे, 500 ml आहे. हे सगळे औषधं मिक्स करून आपण पहिली फवारणी घेतलेली आहे. आणि हे एक आहे बारकी डबी. हे बी टिंजर आहे BSFचं. हे डबी, हे सुद्धा औषध आपण मिक्स केलेलं आहे 200 लिटर पाण्यामध्ये. बघू शकता आपण हे 200 लिटर पाणी केलेलं आहे. हे सगळे औषध आपण आता मिक्स करणार आहोत. आउटराईट, टिंजर. बघू शकता आपण. हे गल्फ हे आपल्याला त्या मिळालं आहे पुढ्यात. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला औषध आता. आणि हे मकाला पहिले फवारणी करायची आहे आळीसाठी, गवतासाठी. हे सगळं औषध गवताचं आणि आळीचं मिक्स करून, आणि आपण यामध्ये नॅनो एरियासुद्धा आपण मिक्स केलेला आहे, टाकलेला आहे, काळोखी येण्यासाठी, मक्याची वाढ होण्यासाठी. बघू शकता हे नॅनो एरिया आहे. एकाच फवारणीमध्ये आपण सगळं मिक्स करून चांगले मक्याची काळजी घेऊ शकतो. नॅनो एरिया, सिटीजन हे आळीसाठी आहे. बघू शकता आळीसाठी हे आपण सिटीजन टाकलेलं आहे.
तर बघू शकता हे पांढरे पाने जे पडलेले आहेत हे आळे आले आहे समजायचं. पांढरी जर मक्याची पाने पडली तर समजायचं आळी आली आहे आपल्या पिकावर, मकाच्या पिकावर. बघू शकता बघू शकता आपण आळी. आणि आळी जी आहे ना पानं खाते, रात्रीच्याला पाने खातात मक्याची. हे बघू